नमस्कार मित्रांनो, इन्फो विथ अभि या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत। नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये रजाविषयक सुधारित नवीन नियम जे आहेत त्याविषयी आपण या व्हिडिओतून माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा काळामध्ये रजेची आवश्यकता असते। कर्मचाऱ्यांच्या प्रयोजनानुसार विविध रजेचे प्रकार महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम मध्ये तरतूद करण्यात आलेले आहेत। पहिले बघा, विशेष किरकोळ रजा। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष किरकोळ रजा कुटुंब नियोजनाकरिता दिली जाते। यामध्ये पुरुषांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाकरिता 6 दिवसांची विशेष किरकोळ रजा दिली जाते। तर सदरची शस्त्रक्रिया पैसे ठरल्यास दुसऱ्या वेळेस देखील 6 दिवसांची विशेष किरकोळ रजा दिली जाते। तर पत्नीच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या दरम्यान पतीस 7 दिवसांची विशेष किरकोळ रजा दिली जाते। जर कायदेशीररित्या गर्भपात नंतर शस्त्रक्रिया केल्यास सदर महिला कर्मचाऱ्यास 14 दिवसांची विशेष किरकोळ रजा दिली जाते। विशेष नैमित्तिक रजा म्हणजे स्पेशल कॅज्युअल लीव्ह। कर्मचाऱ्यांना विशेष प्रयोजनाकरिता दिल्या जाणाऱ्या रजास विशेष नैमित्तिक रजा दिली असे म्हणले जाते। सदर रजेची नोंद कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकामध्ये करणे आवश्यक असते। सदर रजेकरिता आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे। प्रयोजन व दिली जाणारी रजा पुढील प्रमाणे पाहूयात। कुत्रा अथवा तत्सम जनावर चावल्यास कर्मचाऱ्यास उपचाराकरिता 21 दिवसांची विशेष नियमित रजा दिली जाते। याकरिता वैद्यकीय दाखला जोडणे आवश्यक असते। बाळंतपणानंतर लगेच शस्त्रक्रिया केल्यास दिली जाणारी रजा। कर्मचाऱ्यांच्या पत्नीने बाळंतपणानंतर लगेच संतती नियमनाची म्हणजेच फॅमिली प्लॅनिंगची शस्त्रक्रिया केल्यास पुरुष कर्मचाऱ्यास 4 दिवसाची विशेष किरकोळ रजा दिली जाते। तर अन्य वेळी शस्त्रक्रिया केल्यास 7 दिवसांची विशेष नैमित्तिक रजा दिली जाते। रक्तदान केल्यास दिली जाणारी रजा। कर्मचाऱ्यांनी स्वइच्छेने विनामूल्य रक्तदान केल्यास सदर कर्मचाऱ्यास 1 दिवसाची विशेष नैमित्तिक रजा दिली जाते। याकरिता वैद्यकीय दाखला आवश्यक आहे। क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याकरिता रजा। राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता 1 वर्षात 30 दिवस इतके विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते। याकरिता क्रीडा अधिकाऱ्याचा दाखला जोडणे आवश्यक असेल। किरकोळ रजा। कर्मचाऱ्यास 1 कॅलेंडर वर्षामध्ये 8 दिवस इतके किरकोळ रजा घेता येते। ही रजा प्रजेचा प्रकार नसून कर्मचाऱ्यास तात्पुरती दिल्या जाणारी सूट आहे। सदर रजेवर कर्मचाऱ्यांचा अधिकार नसून कार्यालय प्रमुखाच्या परवानगीनेच सदर रजा घेता येते। सदरची रजा सार्वजनिक सुट्टीस लागून मधोमध घेता येते। तर आशा करतो की आपल्या लक्षात आलंच असेल की रजेचे काय प्रकार आहेत आणि कोणत्या कंडिशनमध्ये तुम्हाला कशी रजा घेता येते। आशा करतो व्हिडिओ आवडला असेल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू, तोपर्यंत मला रजा द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।